ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यात चांगली सुधारणा होत आहे। सर्व व्हायटल पॅरामीटर सामान्य असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर सायमन ग्रँट यांनी दिली। विलेपार्ले येथील एका बहुमजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर लागलेल्या आगीत एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला जखमी झाली आहे। मुलाच्या लग्नाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा सारंग अरुण लखानी यांच्याशी लवकरच विवाह होणार आहे। नागपूरच्या विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग सोबत हा अरेंज मॅरेज होणार आहे। सिंधुदुर्ग कुडाळ दरम्यान रुळांवर आलेल्या मशीनना वंदे भारत एक्सप्रेसची धडक बसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे 3 तास ठप्प झाली। अपघातात ओव्हरवेड वायर कोसळल्याने यात्रेकरू व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। महाराष्ट्रात 12वीची परीक्षा आज 10 फेब्रुवारीपासून सुरू होत असून 10,664 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील 15 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत 27,000ची वाढ झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली। मंत्रालयातील अजित पवार यांच्या दालनात प्रवेश करताना त्या आणि मुलगा पार्थ भावुक झाले। नवी मुंबईतील सरकारी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने भाजप नेते JM म्हात्रे यांच्यावर कारवाई करत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आतापर्यंत 70 कोटींची संपत्ती जप्त केली आहे। यात 18 कोटींच्या जमिनीची भूखंडाचा समावेश आहे। समृद्धी महामार्गावर अहिल्यानगर नाशिक सीमेवर ट्रक आणि डिझेल टँकरची धडक होऊन टँकरला आग लागली। या अपघातात टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे। कोकणच्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रेत लाखो भाविक सहभागी झाले। श्रीदेवी भराडी माते की जय आणि भराडी नमो नमः याच्या जय घोषाने नगर दुमदुमून गेला। भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यात 70,000हून अधिक पदांसाठी भरती लवकरच सुरू होणार आहे। यात 20,000 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यात येणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।